प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. मालिकेला 2 वर्ष पूर्ण झाली, त्यासाठी मालिकेच्या सगळ्या कलाकारांचं आणि अख्ख्या टीमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. तर सुरुवातीला आपण बघतोय सायलीला टाळण्यासाठी घरातले सगळेच प्रयत्न करत असतात. कुसुम म्हणते, चल ना सायली, आपण गप्पा मारूयात. आता अश्विन खाणाखुणा करत असतो कुसुमला, वहिनीला लवकर ने. अस्मिता पण खाणाखुणा करत असते. कल्पनाताई म्हणत असतात, अगं सायली, जा बाई गप्पा मारायला, मला सध्या काही नकोय खायला. विमलताई म्हणतात, हो सायलीताई, तुम्ही जा ना, गप्पा मारा कुसुमताईशी, मी आहे ना, मी करते की ताईंना काही खायला हवं असेल तर. सायली म्हणते, अहो पण विमलताई, मी करते ना. शेवटी आता कुसुम म्हणते, अगं चल ग सायली, किती दिवस झाले आपण गप्पाच मारल्या नाही. कुसुम शेवटी सायलीचा हात धरते आणि तिला तिच्या खोलीत घेऊन जाते. आता हा सीन खूपच इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी. आता हे सगळेजण सायली जाईपर्यंत अगदी वाकून वाकून बघत असतात तिला. आणि एकदाची ही सायली तिच्या खोलीत गेली की लगेच यांचे प्लॅनिंग सुरू होतात, जे आपल्याला ऐकवले नाहीयेत, नुसत्या खाणाखुणा दाखवल्यात या सगळ्यांच्या. इथे असं करायचं, तिथे कसं असं करायचं. या सायलीचा आणि अर्जुनचा वाढदिवस आहे ना, त्या सगळ्यांचं त्यासाठी प्लॅनिंग सुरू आहे. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूपच खमंग आणि खुसखुशीत आहे. आता कुसुम सायलीला समजवत असते, अगं सायली, अगं मधुभाऊ इथे थांबलेत ग, कारण त्यांना डोळे भरून तुझा संसार बघायचा होता, पण त्यांना कुठे माहितीये तुझा हा सगळा संसार खोटा आहे. सायली म्हणते, अगं कुसुमताई, आता माझा हा संसार खरा होणार आहे. मधुभाऊ बाहेर येण्याचीच वाट बघत होतो ना आम्ही. अगं म्हणजे तू बघतेस ना की मी किती वेगवेगळे प्रयत्न करतेय ह्यांना माझ्या मनातलं सगळं सांगण्याचं. आता ही कुसुम मजा मस्त उडवते जी. कुसुम म्हणते, अगं त्याचा शून्य उपयोग आहे ना ग. अगं सायली, अगं मी ना एकदा एका शास्त्रज्ञाबद्दल वाचलं होतं, म्हणजे त्याने ना त्याच्या मांजरीसाठी भिंतीत एक मोठं दार बनवलं होतं आणि त्याच मांजरीच्या पिल्लासाठी तिथेच एक छोटंसं दार बनवलं होतं. सायली मनापासून ऐकत असते कुसुम काय गोष्ट सांगते ते. आता कुसुम म्हणते, बघ हे असे सगळं, म्हणजे एखादा हुशार माणूस सुद्धा इतका मठ्ठ असू शकतो असं आहे तुझ्या अर्जुन सरांचं सुद्धा. बाई गाडी पुढे सरकत नाहीये तुमची. आता या सायलीला राग येतो बरं का कुसुमचा. सायली बघा ना कशी एक्सप्रेशन देते, जा बाई कुसुम, मला नाही बोलायचं तुझ्याशी. आता इकडे चैतन्य एक्झॅक्टली हेच बोलत असतो अर्जुनला, ए अर्जुन, तुझी गाडी पुढे सरकत नाहीये त्याचं कारण तू. अरे दुसरीतले मुलं सुद्धा इतके बावळटासारखे वागत नाही रे, जितका बावळटासारखा तू वागतोयस. अर्जुन तुला कळतंय का? अरे मी काय बोलतोय, तुझ्या कानात शिरतंय का बाबा? इतकी वर्ष मी ऐकलं होतं की प्रेम आंधळं असतं, पण तुझ्याकडे बघून ते कळतंय की ते मुकं पण असतं रे. अरे तुझी जी दातखीळ बसली आहे ना ती उघड. सायली वहिनीकडे जा, तिला सांग आय लव्ह यू. जर बोलता येत नसेल ना तर मेसेज कर, व्हॉइस नोट पाठव, रील पाठव, कबुतरासोबत पत्र पाठव, पण बोल रे बाबा बोल. अरे तू तिच्यावर प्रेम करतो हे बोल अर्जुन. पण याने कानात हेडफोन घालून ठेवलेले असतात, त्यामुळे याला चैतन्याचं काही ऐकू येत नाही. चैतन्य खूप वैतागतो आता त्याच्यावर. त्याच्या जवळ जाऊन म्हणतो, काय चाललंय तुझं? अर्जुन कानातले हेडफोन काढून म्हणतो, काही बोलत होतास का तू? चैतन्याला वाटते डोकं पडून घ्यावं. आता चैतन्य म्हणतो, कुठे काय? काही नाही. अर्जुन म्हणतो, अच्छा काही नाही का, मग राहू दे. चैतन्य म्हणतो, अरे ओठांचा व्यायाम करत होतो मी. अर्जुन म्हणतो, ग्रेट, फॅन्टॅस्टिक, असाच व्यायाम करायला हवा. आता पुन्हा कानात हेडफोन घालत असतो तेव्हा चैतन्य ते हातात घेतो त्याच्या आणि म्हणतो, अर्जुन काय ऐकतोयस तू एवढं? आता अर्जुन म्हणतो, अरे लव्ह सॉन्ग ऐकतोय मी. एवढं सुंदर गाणं आहे बघ, तुला ऐकायचंय का चैतन्य? ऐक ना. आता चैतन्य म्हणतो, राहू दे, मला नाही ऐकायचं, तुझं तूच ऐक. आणि तो पुन्हा ते कानात हेडफोन घालतो. मग आता चैतन्य पुन्हा मनाशीच बडबडतो, सायली वहिनी तुलाच बघायचंय ग बाई आता, तुझ्या प्रेमाची कथा आणि व्यथा. कारण तुझा नवरा आहे ना तो फक्त तो लव्ह सॉन्ग ऐकण्यातच मग्न राहणार आहे. कारण तुझा नवरा दुसऱ्यांची लव्ह सॉन्ग ऐकल, पण स्वतःचं लव्ह सॉन्ग कधी गाईल त्याचं काही सांगता येत नाही. बघ बाई सायली वहिनी, आता तुझं तूच बघ काय करायचंय ते. आता अर्जुन त्या लव्ह सॉन्गच्या गाण्यावर असा हातवारे करत असतो. काय मस्त गाणं आहे, एकदम भारी गाणं आहे. आणि चैतन्य सुद्धा त्याला हातवारे करून रिस्पॉन्स देत असतो, चालू दे चालू दे तुझं. कुसुम सुद्धा वैतागलेली असते सायलीवर. कुसुम म्हणते, माझी खात्री आहे सायली, तू तुझ्या मनातली गोष्ट अर्जुन सरांना सांगणारच नाहीयेस. नाही म्हणजे तू त्यांना गाऊन काय दाखवशील, नाचून काय दाखवशील, त्यांना पदार्थ काय बनवशील.
अगं जग कुठे चाललंय सायली, तुमचं काय चाललंय? सायली ना आता गोड हसते आणि त्या कुसुमला उत्तर देते, अगं कुसुम ताई, आपल्याला जिथे जायचंय तिथे म्हणजे त्या जागी पोहोचण्याची घाई कशाला करायची, प्रवासाची गंमत घ्यायची ना. अगं कुसुमताई, मला आता जे वाटतंय ना ते खूप सुखद आहे अगं. अगं ते असं शब्दात नाही सांगता येणार मला, पण मला ना हे जग आता खूप छान वाटतंय ग. कारण या जगामध्ये माझे अर्जुन सर आहेत. ते जेव्हा माझ्याकडे बघतात ना तेव्हा लाजेने चूर व्हावंसं वाटतं. एकीकडे असं वाटतं की एकमेकांपासनं कधीच नजर काढून घेऊ नये. सायली अकंठ बुडलेली आहे प्रेमात, पण आता ह्यांच्या प्रवासाचा जो प्रवास आहे ना प्रेक्षकांनो, तो आपल्याला कंटाळवाणा होऊ नये म्हणजे झालं. पण डोंट वरी, आज मुहूर्त ठरलाय आणि फायनली ते एकमेकांना प्रपोज करणार आहे. कारण सायलीने ते कॅफे का काय असतं ना ते बुक वगैरे केलंय बघा, फोनवर केलंय तिने बुकिंग. आता बघा पुढे काय घडलंय. आता हा अर्जुन अजूनही अकंठ गाण्यात बुडलेला आहे आणि ती प्रेमात. आता हा चैतन्य वैतागलेला असतो, तो असे हातवारे करतो, काय करतोय अर्जुन, काय करू रे तुझं मी, अरे ए बाबा. आता तो असं विचार करत असतो, याला काय मारू हाणू काय करू. शेवटी तो हेडफोन काढतो त्याच्या कानातले आणि म्हणतो, ए बाबा, अरे सायली वहिनीला प्रपोज करणार आहे का नाही तू, नाहीतर मी जो साईड बिझनेस चालू केलाय ना लोकांना सल्ले देण्याचा, मला माझं सल्ला केंद्र बंद करता येईल रे अर्जुन. म्हणजे माझा मूळ व्यवसाय वकिली आहे ना, अरे त्याच्याकडे बघता येईल रे मला अर्जुन. आता चैतन्य रडायला लागतो आणि म्हणतो, अरे ए बाबा, हे बघ तुला लास्ट ऑप्शन देतोय मी. उद्या तुझा आणि सायली वहिनीचा वाढदिवस आहे आणि उद्या जर का तू स्वतः जाऊन सायली वहिनीला सांगितलं नाही की तुझं तिच्यावर प्रेम आहे, तर मी सांगून टाकी ना. आता मी जाऊन सांगेन सायली वहिनी हा तुमच्या प्रेमात पडलाय म्हणून. आता त्याच्या तंद्रीमध्येच दाखवलाय. हे जरा ओव्हर वाटलं पण बघायला छान वाटलं. अर्जुन म्हणतो, मी प्रेमात पडलोय सायलीच्या. चैतन्य म्हणतो, ए बाबा, ए हॅलो हॅलो हॅलो, माईक टेस्ट. आता तो स्वतःच्या तोंडात मारून घेतो आणि म्हणतो, माझी चुकी आहे, मी तुझ्याशी बडबड करतोय, ऐक गाणीच ऐकत बसतो आयुष्यभर हा अर्जुन. आता तो पुन्हा ते हेडफोन त्याच्या कानात घालतो आणि देवाला म्हणतो, देवा, अरे बाबा या दोघांना कशी अक्कल द्यायची हे तुझं तूच बघ बाबा, आता माझ्या हातात काही राहिलेलं नाहीये. बिचारा चैतन्य वैतागलाय. आता तो अर्जुनकडे हातवारे करून म्हणतो, चालू दे, ढंकाचकंग ऐका गाणे मस्तपैकी. आता अर्जुन हाताने हातवारे करतोय आणि त्याला सांगतोय, गाणं मस्त आहे बरं का. आता जे बोलतोय चैतन्य त्याकडे अर्जुनचं लक्षच नाहीये. वाटलं जरा ओव्हर, पण ठीक आहे, आता मालिका म्हणल्यावर इतकं तर ते दाखवणारच. आता इकडे ही कुसुम सुद्धा टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते, वा मस्तच चाललंय सायली तुमच्या दोघांचं, शाबास, असाच प्रवास चालू द्या तुमचा. इच्छित स्थळी पोहोचणार कधी तुम्ही, 80व्या वर्षी का? नाही ते काही नाही, मी उद्याचा मुहूर्त काढलाय. उद्याच्या उद्या तू सांगून टाक त्यांना, उद्या तुम्हा दोघांचा वाढदिवस आहे आणि हाच चांगला दिवस आहे. ए बाई, ए सायली, अगं मी काय बोलते तुला. आता तिची तंद्री लागलेली असते सायलीची पण. सायली म्हणते, काय बोलतेस ताई तू. कुसुमही वैतागून म्हणते, देवी आई, अगं या दोघांना अक्कल दे ग, मी काय बडबडतीये, हिचं काय चाललंय. आता सायली तिला म्हणते, काय ग कुसुम ताई. हा शॉर्ट खूप छान दाखवला. असो, आता त्यांनी चैतन्य आणि अर्जुन कुठेतरी गेलेत गाडीमध्ये. आता चैतन्य म्हणतो, ए बाबा तू कुठे आणलंयस मला. अर्जुन बोटाने खुणवतो चैतन्याला, तिकडे बघ. चैतन्य म्हणतो, ज्वेलरी शॉप. हे अर्जुन, तुझं ना मला काही कळतच नाही. म्हणजे मी तुला काहीतरी महत्वाचं सांगत असतो तेव्हा तुझे कान बंद असतात आणि आता तू असं काहीतरी करतोस जेव्हा तुझं तोंड बंद असतं. मला ना तुझं नक्की काय चाललं ते सांगशील का. शेवटी अर्जुन म्हणतो, ए बाबा चुप बस, मी ना तुला जे करून दाखवतोय ना ते बघ, मी आलोच, तुझं तोंड गप्प ठेव. अर्जुन आता त्या ज्वेलरी शॉपमध्ये गेला. आता काय घ्यायला गेलाय हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. आता इकडे सायली खिडकीत बसलीये, पण ही खिडकी कधी दाखवली नाही हो त्यांनी. तर या सायलीबाई खिडकीत बसून विचार करताय, मी बघितलेला कॅफे खूप चांगला होता, मला प्रेम व्यक्त करण्यासाठी ती जागा अगदी छान आहे, पण तिथे गर्दी असली तर नाही, आता विचार करून चालणारच नाही, मी त्यांना फोनच करते. असं म्हणून सायलीने त्या कॅफेमध्ये फोन केलाय आणि ती फोनवर म्हणते, हॅलो, मी सायली सुभेदार बोलते, मला ना तुमच्या कॅफेमध्ये एक टेबल बुक करायचा आहे. हो, नाही म्हणजे आमचा खास दिवस आहे त्यासाठीच हवा आहे मला टेबल. मग रचना वगैरे छान त्याच प्रकारे हवी आहे, हे तुम्हाला जमू शकेल का. मग तिकडनं कदाचित हो असं उत्तर येतं. मग सायली म्हणते,
ठीक आहे, तर मग मी तुम्हाला तारीख आणि वेळ मेसेज करते आणि ह्यामध्ये बदल नाही होणार. बरं बरं ठीक आहे, ठेवते फोन, असं म्हणून आता हिने प्लॅनिंग करून फोन ठेवलाय. आता इकडे अर्जुन आलाय काहीतरी घेऊन ज्वेलरी शॉपमधनं. आता चैतन्य म्हणतो, काय रे बाबा, काय आणलंस हे? अर्जुन त्याला आता हिऱ्याची अंगठी दाखवतो आणि म्हणतो, बघ डॅन डॅन. चैतन्य म्हणतो, अरे बापरे, हिऱ्याची अंगठी. अर्जुन म्हणतो, डायमंड, कसा आहे? आता चैतन्य म्हणतो, हिऱ्याची अंगठी. अर्जुन, तू हिऱ्याची अंगठी सायली वहिनीसाठी घ्यायला गेला होतास? आता अर्जुन म्हणतो, हा तुझ्यासाठी, चल ये घालू का तुला? चैतन्य म्हणतो, ए बाबा, ही अंगठी तू सायली वहिनीलाच दे. तू त्यांना दिलीच नाही ही अंगठी तर मला फार आनंद होईल. पण काय रे अर्जुन, अशी अंगठी तर प्रपोज करताना दिली जाते ना? हे म्हणजे तू, आई शपथ, म्हणजे फायनली अर्जुन सुभेदारांनी सगळा धीर गोळा केलाय. तर तू फायनली सायली वहिनीला प्रपोज करतोयस तर मग क्या बात है अर्जुन. आता अर्जुन म्हणतो, येस चैतन्य, मी फायनली सायलीला ते 3 गोल्डन वर्ड सांगणार आहे, माझ्या मनातले, माझी मिसेस सायली, असं म्हणून तो त्या अंगठीला खूप वेळ न्याहाळत बसलाय. काय ना प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड त्यांनी खूपच सुंदर दाखवलाय. म्हणजे काय या दोघांची एक्साइटमेंट वगैरे हे बघायला खूपच छान वाटतं, कारण ते खूप असं म्युझिकल दाखवलंय ना त्यांनी. आणि गाण्याचं ते जे म्हणजे फिमेलचं आहे ना, ला 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 वगैरे, ते सायली आल्यावर असं प्ले केलंय, त्यामुळे ते ऐकायला खूप सुमधूर वाटलं. तर फायनली या दोघांचं ठरलंय. आता ही सायली त्या खिडकीतच बसून गुणगुणत असते एक गाणं, शब्दा वाचून कळले शब्दांच्या पलीकडले. आता मी तर काही गाणं गाणार नाहीये, कारण माझा आवाज काही ठीक नाहीये. सायली तिच्या प्रेमाची अनुभूती अगदी तिच्या मनाला स्पर्शून जाईल इतक्या छान पद्धतीने फील करतीये. ते गाणं ती गुणगुणतीये की शब्दा वाचून कळले शब्दांच्या पलीकडले. आवाज खूप गोड आहे प्रेक्षकांनो हिचा. तिने पूर्ण ध्रुवपद गायलेलं आहे या गाण्याचं. खूपच सुंदर आहे ते गाणं. अशक्य आहे, खूपच अवघड गाणं आहे हे. सायलीने ते जवळपास सगळं गाणं गायलंय, म्हणजे एक ध्रुवपद गायलंय तिने. खूप छान वाटलंय. आता सायली ते गाणं गुणगुणते आणि विचार करते, आता शब्दांशिवाय बोलण्याचा प्रयत्न मी खूप केला, पण आता मला शब्द वापरून बोलण्याची वेळ आली आहे. आणि जसा जसा हा वेळ जवळ येतोय तसं तसं माझं मन खूपच कासावीस होत चाललंय. किती छान भावना आहे ना ही. आणि जेव्हा मी अर्जुन सरांना माझ्या मनातलं सांगेल ना, त्यानंतर तर हे जग आणखीन सुंदर होणार आहे. सायली स्वतःशीच हसते, स्वतःशीच गप्पा मारते आणि आता ती हे सगळं इमॅजिन करायला लागते. एवढाच काय तो सीन दाखवलाय. काय ना प्रेक्षकांनो, यांनी खूप छान आणि डिसेंट अशी लव्ह स्टोरी दाखवली आहे. अगदी 90sचं प्रेम आहे यांचं असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी म्हणजे प्रेमाची अनुभूती, प्रेम, मग नंतर प्रपोज, खूपच छान दाखवलंय त्यांनी. आजकाल असं डिसेंट प्रेम बघायला खूप कमी ठिकाणी मिळतं. आणि त्यातल्या त्यात या दोघांचे जे हावभाव आहेत ना, म्हणजे कमाल आहे या सगळ्या ॲक्टर्सची हे सगळं दाखवण्याची. विचार करा प्रेक्षकांनो, म्हणजे मनी नाही भाव तरी तो चेहऱ्यावर आणणं किती कठीण असतं. पण ह्यालाच तर अभिनय म्हणता ना. तर आता इकडे मधुभाऊ त्यांच्या तंद्रीतच असतात. प्रतापराव येऊन दार वाजवतात. मधुभाऊ आत यावं का आम्ही? मधुभाऊ विचार करत असतात, उद्याच्याच दिवशी मला माझी साऊ मिळाली. तिच्या जन्मदात्यापासून ती त्याच दिवशी कायमची दुरावली होती. हा दिवस माझ्या साऊसाठी नेहमीच कठीण असतो. तिला त्रास व्हायला लागला तर नाही, म्हणजे मी तिला जाऊन विचारून येऊ का काही, असं ते विचार करत असतात. आता प्रतापराव पुन्हा दरवाजा वाजवतात आणि म्हणतात, मधुभाऊ अहो येऊ का? मग मधुभाऊ म्हणतात, अरे या ना या प्रतापराव. अहो काय हो प्रतापराव, स्वतःच्याच घरात कसली परवानगी मागताय? प्रतापराव म्हणतात, अहो मधुभाऊ, हे घर जरी माझं असलं ना तरी ही खोली तुम्हाला दिलेली आहे सध्या. तुमची परवानगी तर घ्यायलाच हवी. मग मधुभाऊ म्हणतात, नाही हो प्रतापराव, ही माझी खोली नाहीये, ही पाहुण्यांची खोली आहे. पाहुण्यांकडे कधीही परवानगी मागायची नसते. आता अश्विन म्हणतो, घ्या बाबा, आली का पंचायत? आता मधुभाऊ तर पाहुणे झाले, म्हणजे आपल्याला यांना कामच सांगता येणार नाही. प्रतापराव म्हणतात, हो ना, हे सायलीचे बाबा आहेत म्हणून आपण हक्काने यांना काम सांगायला आलो होतो, पण हे तर पाहुणे निघाले. जाऊ दे अश्विन, चल आपण जाऊयात. आता लगेच हे मधुभाऊ म्हणतात, अहो थांबा, तुमचा मुद्दा माझ्यापर्यंत पोहोचलाय बरं. मी पाहुणा नाही, मी तुमच्या हक्काचा माणूस आहे बस. अहो हक्काने काम सांगा, तुमचं काम झालंच म्हणून समजा. प्रतापराव म्हणतात, अहो मधुभाऊ, आपल्याला ना सायली अर्जुनचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला त्यांचे ना काही फोटोज हवेत.
तुम्ही ना फक्त एक काम करा, सायलीकडे जा आणि ते फोटो तेवढे आणून द्या. आणि मधुभाऊ म्हणतात, अरे मला असं वाटतंय की तुम्ही स्वतःच जाऊन मागा की ते फोटो. मग अश्विन म्हणतो, मधुभाऊ अहो आम्ही मागितले असते, पण वहिनीला माझी स्टाईल माहिती आहे ना, त्यामुळे वहिनीला पटकन संशय येईल की आम्ही काहीतरी करतोय, सेलिब्रेशनचं प्लॅनिंग. पण मधुभाऊ थोडं सरप्राईज असलं तर आणखीन मजा येईल की नाही. मधुभाऊ म्हणतात, हा हे अगदी बरोबर बोललात, हे काम मी अगदी आनंदाने करीन बरं. म्हणजे त्यानिमित्ताने मला जावई बापूंच्या आणि सायलीच्या आठवणी बघता येतील. मी एक काम करतो, आत्ताच जातो आणि तिला भेटून येतो. आता अश्विन म्हणतो, ग्रेट मधुभाऊ, मी एक काम करतो, लॅपटॉपवरती सगळे फोटो अपलोड करतो. वहिनीकडनं फोटो मिळाले ना की लगेच मस्त व्हिडिओ एडिट करून घेतो आणि आपल्याला तो त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला प्ले करता येईल. मग आता प्रतापराव म्हणतात, चला तर मग लागूयात कामाला. मग आता हे मधुभाऊंचा हात धरतात आणि म्हणतात, चला मधुभाऊ लागा कामाला. मधुभाऊ म्हणतात, मला आता एकदम असं मोहिमेवर वगैरे गेल्यासारखं वाटतंय. आणि आता हे सगळेजण गेलेत म्हणजे आपापल्या कामाला. आता मधुभाऊ लगेच सायलीच्या खोलीत गेलेत असं त्यांनी दाखवलंय. आजचा एपिसोड आवडतोय ना प्रेक्षकांनो, मग लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा मला. आता तुमच्या मनात आलं असेल ना की सायलीच्या लहानपणीचा फोटो मधुभाऊंना दिसेल, तर बघा काय गंमत घडली आहे. आता मधुभाऊ आले सायलीकडे आणि सायली म्हणते, मधुभाऊ हाक मारायचीत ना मला, एवढ्या पायऱ्या चढून वर कशाला आलात, दम लागला ना, बसा बरं. आता मधुभाऊ तिथे बसतात खाली आणि म्हणतात, अगं हो साऊबाळा. आता सायलीला ते पुढे म्हणतात, अगं काही नाही ग, तुझ्या या मोठ्या महालामध्ये एखाद्या माणसाने हाक मारली तर ती मधल्यामध्ये विरून जाईल बघ, आणि माझ्या शरीराला थोडी हालचाल हवी की नाही साऊबाळा. मग मनात विचार आला की चला आपण आपल्या साऊबाळाशी जरा गप्पा मारूया, बरी आहे का साऊबाळ, जरा बघूयात, म्हणून वर आलो. आता सायली म्हणते, बरी आहे म्हणजे. मधुभाऊ म्हणतात, बेटा उद्याचा दिवस जरा त्रासाचा जातो ना तुला, म्हणजे इथे तुला त्रास नसेल होत तर बरंच आहे की. सायली म्हणते, मधुभाऊ मी आता बरी आहे हं. आता मधुभाऊ म्हणतात, छान उत्तम, पण साऊबाळा उद्याचा दिवस झाला ना की मी जरा इथून निघायचं म्हणतो. नाही काका काकू लहान मुलं इथे आल्यापासनं एकदा दोनदाच भेटले ग, आता तिकडे जायला हवं ना मला साऊबाळा. मग सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही पुन्हा विषय काढलात ना जाण्याचा. मधुभाऊ म्हणतात, बेटा काय करू मग मी, अगं त्यांचे रोज फोन येत असतात मला, विचारतात आश्रमात केव्हा येणार. आणि कुसुम तर म्हणते की मी तिच्याच घरी राहायचं. आता मी काय करू सांग बरं तू सायली. आता सायली म्हणते, मी सांगू का मधुभाऊ, तुम्ही इथेच राहा माझ्याजवळ. मधुभाऊ म्हणतात, अगं बेटा हे तुझं घर, इथली माणसं मोठ्या मनाची आहेत ग, पण गैरफायदा घेतल्यासारखं होतं ना. मी एक काम करीन सायली बेटा, इथल्या आठवणी घेऊन जातो ना. बघ परवाच्या दिवशी अश्विनने फोटो काढले आपले, ते फोटो घेऊन जाईल. झालंच तर तू तुझे आणि जावई बापूंचे फोटो दे, तेही घेऊन जाईल. आणि आजवर तुझ्या लग्नाचे फोटो मी बघितलेच नाही ग सायली, काढलेत का फोटो. सायली म्हणते, काढलेत ना चैतन्य भाऊजींने. आता मधुभाऊ म्हणतात, दाखव की मला. सायली म्हणते, हो दाखवते ना. आता सायलीने सगळा अख्खाच्या अख्खा अल्बम काढलाय फोटोंचा आणि आता मधुभाऊंना ती एक एक फोटो दाखवतीये. आता ती सांगते, हे बघा मधुभाऊ, यात आमच्या फक्त लग्नाचेच नाही माझ्या कुटुंबाचे पूर्ण फोटो आहेत. आता हे मधुभाऊ तिला म्हणतात, अच्छा माझ्या कुटुंबाचे तर. मग सायली गोड लाजते. आता सायली म्हणते, हे बघा मधुभाऊ, हे ना पूर्णाजीच्या वाढदिवसांचे फोटो आहेत. आमच्या पूर्णाजीचा वाढदिवस म्हणजे सण असतो सण. त्या दिवशी ना त्यांना खूप लांबून लांबून भेटवस्तू येतात. आम्ही सगळ्या भेटवस्तू रात्रभर बघतो, पण आमच्या पूर्णाजी मात्र झोपून जातात. आता मधुभाऊ हे सगळं खूप छान अगदी आनंदाने ऐकताय. म्हणजे कुठल्याही वडिलांना आपल्या लेकीचा संसार सुखाचा आहे म्हटल्यावर छानच वाटणार ना. आता बघा सायली म्हणते, हा बघा हा फोटो आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता ना तेव्हाचा फोटो. कामाच्या नादात हे तर आमचा लग्नाचा वाढदिवस विसरले होते. मग आठवल्यानंतर एवढं अपराधी वाटलं त्यांना. मग सतत आठवड्याभर मला शुभेच्छाच देत होते हे. आणि ह्यात ना कुठेतरी आमच्या मागच्या वाढदिवसाचा सुद्धा फोटो असेल बघा मधुभाऊ. आईंनी तर खास माझ्यासाठी केक बनवला होता, म्हणजे घरी बरं का मधुभाऊ.
मला बाहेरचं आवडत नाही ना म्हणून. आता मधुभाऊ ते सगळं खूप छान ऐकत असतात, बघत असतात फोटो. आता बघा प्रेक्षकांनो, नेमका तिथे छोट्या तन्वीचा फोटो आलेला असतो. आता ते सगळं ते अल्बमचं पेज असं म्हणजे पलटणार असते. आता अर्जुनचे लहानपणीचे फोटो, अस्मिताचे फोटो, सगळे फोटोज त्यांनी दाखवलेत. छान वाटलंय ते सगळं बघताना. पण बघा कशी उत्सुकता आपली ताणतात हे. आता अर्जुनचा एक फोटो त्यांनी बराच वेळ असं सायलीने हातात धरून ठेवलाय असं दाखवलंय आणि सायली काहीतरी सांगत असते आणि तिथे ते सस्पेन्सचं म्युझिक आहे ना ते त्यांनी लावलंय आणि नेमकं त्या फोटोच्या पलीकडेच छोट्या तन्वीचा फोटो असतो. आता ही सायली किती वेळ मधुभाऊंशी अशी गप्पा मारते काही सेकंद आणि आता ते पान पलटणार तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो मधुभाऊ. आता मधुभाऊ म्हणतात अरे वा जावई बापू तुम्ही. पण प्रेक्षकांनो डोंट वरी, कारण तो अल्बम आहे ना तो अल्बम मधुभाऊ त्यांच्या सोबत घेऊन गेलेत. फक्त आता तो अल्बम मधुभाऊ केव्हा बघतात याची आपल्याला वाट बघावी लागणार आहे. अर्जुन म्हणतो अरे वा मधुभाऊ इथे. आता मधुभाऊ म्हणतात अहो काही नाही, तुमच्या बायकोशी जरा गप्पा मारत बसलो होतो, आता निघतो. अर्जुन म्हणतो अहो नाही बसा ना तुम्ही, आरामात निवांत गप्पा मारा, मी माझं काम करतो खाली जाऊन. मधुभाऊ म्हणतात नको मी माझ्या खोलीत जातो बरं का. नाही म्हणजे तुम्हा दोघांना निवांत वेळ मिळतच नाही गप्पा मारायला. तुमच्या दोघांच्या गप्पामध्ये या म्हाताऱ्याची अडचण कशाला. ए साऊबाळा, मी हा अल्बम घेऊन जातो म्हणजे मला निवांतपणे हे फोटो बघता येतील. मी तुला आणून दिलं हा अल्बम. आता मधुभाऊनी तो अल्बम घेतलाय आणि सोबत घेऊन चालले आणि जाताना म्हणतात चला चला गप्पा मारा, मी निघालो हां छान. आता मधुभाऊ तो अल्बम घेऊन गेलेत. पण प्रेक्षकांनो मधुभाऊनी जरी तो अल्बम नाही बघितला तरी अश्विन नक्कीच तो अल्बम प्ले करेल. आता तो छोट्या तन्वीचा फोटो त्यात लावतो की नाही लावतो हा प्रश्न जरा वेगळाच राहिला. पण आता बघा प्रेक्षकांनो, मधुभाऊ गेल्यानंतर हे दोघं जण येड्यासारखे नुसते एकमेकांकडे बघून हसताय. मी वेड्यासारखी आहे यासाठी म्हणते कारण खरंच ते वेड्यासारखंच वाटत होतं. मध्येच हा काय हसतोय, ती काय हसते, बोलत काही नाही एकमेकांशी, नुसते हसतायत एकमेकांकडे बघून. जरा फनी वाटलं असो. पण आजचा एपिसोड छानच होता यात शंकाच नाही. तर आता वाट बघतोय ते उद्याच्या एपिसोडची. सायलीला तिचं भूतकाळ आठवतोय असं काहीतरी जाणवतंय. पण आता बघूयात नेमकं कुठल्या सीनमुळे म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे हिला तिचा भूतकाळ आठवलाय आणि नेमकं काय झालंय. प्रेक्षकांनो, यांनी या मालिकेचे 2 प्रोमो आधीच आउट केलेत. एक म्हणजे कल्पनाताईंना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य कळलंय आणि दुसरं म्हणजे अर्जुन सायलीला प्रपोज करतोय आणि त्यामुळे हे सगळं सिक्वेन्स लागणं जरा कन्फ्युजनच आहे नाही का. बघूयात पण आता हा सिक्वेन्स कसा लागतोय, काय होतंय. छानच होता आजचा भाग. आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आज LPचा रिव्ह्यू मी देणार आहे. आणि प्रेक्षकांनो, ज्यांनी अजून चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे कमीत कमी ठरलं तर मग ही मालिका संपायच्या आत माझे 1 लाख सबस्क्रायबर तरी पूर्ण होतील. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हां. प्रेक्षकांनो, भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.